എല്ലാവർക്കും നമ്മുടെ SPYSS NYC മലയാളം എൻ്റെ ഭഗവത്ഗീത അധ്യായനം 125-ാമത്തെ ദിവസം. ഇന്ന് ചാപ്റ്റർ 12 ഭക്തിയോഗം ചാൻറ്റിംഗ് സ്പെഷ്യൽ സെഷനാണ്. 8 ബാച്ചുകളിൽ നമ്മൾ റിപ്പീറ്റ് ചെയ്യുന്നു. ആദ്യമായിട്ട് ധ്യാന ശ്ലോകത്തിൽ തുടങ്ങാം. ഓം പാർത്ഥായ പ്രതിബോധിതാം ഭഗവതാം നാരായണേന സ്വയം വ്യാസേന ഗ്രഥിതാം പുരാണമുനിനാം മധ്യേ മഹാഭാരതം അദ്വൈതാമൃതവർഷിണീം ഭഗവതീം അഷ്ടാദശാധ്യായിനീം അംബ ത്വാമനുസന്ദധാമി ഭഗവദ്ഗീതേ ഭവദ്വേഷിണീ. നമോസ്തു തേ വ്യാസവിശാലബുദ്ധേ പുല്ലാരവിന്ദായതപത്രനേത്ര യേന ത്വയാ ഭാരതതൈലപൂർണ പ്രജ്വാലിതോ ജ്ഞാനമയ പ്രദീപഃ. പ്രപന്ന പാരിജാതായ സ്തോത്രവേത്രൈകപാണയേ ജ്ഞാനമുദ്രായ കൃഷ്ണായ ഗീതാമൃതദുഹേ നമഃ. സർവോപനിഷദോ ഗാവോ ദോഗ്ധാ ഗോപാലനന്ദനഃ പാർത്ഥോ വത്സത്സുധീർഭോക്ത ദുഗ്ധം ഗീതാമൃതം മഹത്. വസുദേവസുതം ദേവം കംസചാണൂരമർദനം ദേവകീ പരമാനന്ദം കൃഷ്ണം വന്ദേ ജഗദ്ഗുരു. ഭീഷ്മദ്രോണതടാ ജയദ്രജ്ജല ഗാന്ധാരനീലോത്പല ശല്യഗ്രാഹവതി കൃപേണ വഹനി കർണേന വേലാകുല. അശ്വത്ഥാമവികർണഘോരമകര ദുര്യോധനാവർത്തിനി സുത്തീർണു ഖലു പാണ്ഡവൈരണനിധി കൈവർത്തക കേശവഃ. പാരാശര്യവജസ്വരോജമമലം ഗീതാർത്ഥഗണ്ഡോത്കടം നാനാക്യേനകകേസരം ഹരികഥാ സംബോധനാബോധിതം. ലോകേ സജ്ജന ഷഡ്ഭദൈരഹരഃ പേപീയമാനം മുദാ ഭൂയാത് ഭാരത പങ്കജം കലിമല പ്രധ്വംസിനഃ ശ്രേയസേ. മൂകം കരോതി വാചാലം പങ്കും ലംഘയത്തെ ഗിരിം യത്കൃപാതമഹം വന്ദേ പരമാനന്ദമാധവം. യം ബ്രഹ്മ വരുണേന്ദ്രരുദ്രമരുതസ്തുന്വന്തി ദിവ്യൈസ്തവൈഃ വേദൈഃ സാംഗപദക്രമപനിഷദൈർഗായന്തി യം സാമഗാഃ. ധ്യാനാവസ്ഥിതതദ്ഗതേന മനസാ പശ്യന്തി യം യോഗിനോ യസ്യാന്തം ന വിദുഃസുരാസുരഗണാഃ ദേവായ തസ്മൈ നമഃ. ദേവായ തസ്മൈ നമഃ. ഹരി ഓം. ഇനിയും നമുക്ക് ധ്യാനം തുടങ്ങാം. ആദ്യത്തെ ബാച്ചില് ആദ്യത്തെ ആള് നമ്മുടെ ഇന്ദിരാദേവിയൊക്കെയാണ്. ഇന്ദിരാദേവിയൊക്കെ ക്ഷണിച്ചോളൂ. ഹരി ഓം. ഹരി ഓം. ഓം ശ്രീ പരമാത്മനേ നമഃ. അദ ദ്വാദശോധ്യായഃ ഭക്തിയോഗഃ.
अर्जुन उवाच एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः श्रीभगवानुवाच मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेताः ते मे युक्ततमा मताः ये त्वक्षरमनिर्देश्यम् अव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिन्त्यं च कूटस्थमजलं ध्रुवम् संनियम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ये प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः क्लेशोऽधिकतरस्तेषाम् अव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखम् देहवद्भिरवाप्यते ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशितचेतसाम् मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः अत चित्तं समादातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनञ्जय अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि अतैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यदात्मवान् श्रेयो हि ज्ञानमभ्यासात् ज्ञानाद् विशिष्यते ज्ञानात् कर्मफलत्यागः त्यागच्छान्ति नरन्दनम् अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च निर्ममो निरहङ्कारः समदुःखः सुखक्षमी सन्तुष्टः सततं योगी यथात्मा दृढनिश्चयः मय्यर्पितः मनो बुद्धिः यो मद्भक्तः स मे प्रियः यस्मान्नो द्विजते लोकः लोकान्नो द्विजते च यः हर्षमर्षभयोद्वेगै मुक्तो यस च मे प्रियः अनपेक्षः शुचिदर्शः उदासीनो गतव्यतः सर्वरम्भापरित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः यो न हृष्यति न द्वेष्टि दशोचति न काङ्क्षति शुभाशुभपरित्यागी भक्तिमान् यः स मे प्रियः समशत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्णसुखदुःखेषु समसङ्गविवर्जितः तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी सन्तुष्टो येन केनचित् अनिकेत
स्थिरमतिर्हि भक्तिमान् मे प्रियो नरः येदु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धधाना मत्परमा भक्तास्तेतीव मे प्रियाः यदि श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे भक्तियोगो नाम 12ोऽध्यायः। ॐ परमात्मने नमः। अथ 12ोऽध्यायः भक्तियोगः। अर्जुन उवाच एवं सततयुक्ताये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः। श्रीभगवानुवाच मय्या वेश्यमनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेदाः ते मे युक्ततमा मताः। ये त्वक्षरमनिर्देशम् अव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिन्त्यं च कूटस्थमचलं ध्रुवम् संनियम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः। क्लेशोऽधिगतरस्तेषाम् अव्यक्तां सक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखम् देहविद्भिरव्याप्यते। येदु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते तेषामहं समुद्रदा मृत्युसंसारसागरात् भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशितचेतसाम् मय्येव मन आदर्श मयि बुद्धिनिवेशय निवसिष्यसि मय्येव अध ऊर्ध्वं न संशयः। अध चित्तं समादातुं न शक्नोषि मयं स्थिरम् अभ्यासयोगेन ततो माम् इच्छाप्तुं धनञ्जय अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि अदेतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः सर्वकर्मफलत्यागं तद कुरु यथात्मवान् श्रेयो हि ज्ञानमभ्यासात् ज्ञानाद् विशिष्यते ध्यानात् कर्मफलत्याग त्यागाचान्तिरनन्तरम् अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च निर्ममो निरहङ्कारः समदुःखसुखः क्षमी सन्तुष्टः सततं योगी यदात्मा दृढनिश्चयः मय्यर्पितमनो बुद्धिः यो मद्भक्तः स मे प्रियः यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते त्वया हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः अनपेक्षः सुदीर्दक्ष उदासीनो गतव्यथः
സർവാരംഭ പരിത്യാഗി യോ മദ്ഭക്തഃ സ മേ പ്രിയഃ. യോ ന ഹൃഷ്യതി ന ദ്വേഷ്ടി ന ശോചതി ന കാംക്ഷതി ശുഭാശുഭ പരിത്യാഗി ഭക്തിമാന്യ സമേ പ്രിയഃ. സമശത്രൗ ച മിത്രേ ച തഥാ മാനാപമാനയോഃ ശീതോഷ്ണ സുഖ ദുഃഖേഷു സമസംഗ വിവർജിതഃ. തുല്യനിന്ദാസ്തുതിർമൗനി സന്തുഷ്ടോ യേന കേനചിത് അനികേത സ്ഥിരമതിർഭക്തിമാൻ മേ പ്രിയോ നരഃ. യേതു ധർമ്മ്യാമൃതമിദം യഥോക്തം പര്യുപാസതേ ശ്രദ്ധധാനാമത്പരമാ ഭക്താസ്തേദീവ മേ പ്രിയഃ. ഇതി ശ്രീമദ്ഭഗവദ്ഗീതാസു ഉപനിഷത്സു ബ്രഹ്മവിദ്യായാം യോഗശാസ്ത്രേ ശ്രീകൃഷ്ണാർജുന സംവാദേ ഭക്തിയോഗോ നാമ ദ്വാദശോധ്യായഃ. ഹരി ഓം. हरि ओम. ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद्भगवद्गीता अथ द्वादशोऽध्यायः. अर्जुन उवाच एवं सततयुक्ता ये भक्तां त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः. श्रीभगवानुवाच मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः. ये त्वक्षरमनिर्देशम् अव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिन्त्यं च कूटस्थमचलं ध्रुवम्. सन्नियम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः. क्लेशो अधिकरस्तेषाम् अव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखम् देहवद्भिरवाप्यते. ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशितचेतसाम्. मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः. अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततः मामिच्छाप्तुं धनञ्जय. अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिम् अवाप्स्यसि. अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यदात्मवान्. श्रेयो हि ज्ञानमभ्यासात् ज्ञानाध्यानं विशिष्यते ध्यानात् कर्मफलत्यागः त्यागाच्छान्तिरनन्तरम्. अद्वेष्टां सर्वभूतानां मैत्रकरण एव च निर्ममो निरङ्गारा समदुःखसुखसमी सन्तुष्टसदनं योगी यदात्मा दृढनिश्चयः.
मय्यर्पितमनो बुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः यस्मान्नोति च ते लोको लोकान्वेति च ते च यः मुक्तयो च सः प्रिया अनपेक्षच्युतिर्च उदासीनो गतव्यतः सर्वारम्भपरित्यागी यो मत्तपः स मे प्रियः यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति शुभाशुभपरित्यागी भक्तिमान् सममे प्रियः समशत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्णसुखदुःखेषु समसङ्गविवर्जितः तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी सन्तुष्टो येन केनचित् अनिकेतस्थिरमतिर्भक्तिमान् मे प्रियो नरः ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धधाना मत्परमा भक्तास्तेतीव मे प्रियाः इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे भक्तियोगो नाम द्वादशोऽध्यायः। ഓം ശ്രീ പരമാത്മനേ നമഃ. 12-ാം അധ്യായം ഭക്തിയോഗം. അർജുന ഉവാച ഏവം സതതയുക്താം യേ ഭക്താസ്ത്വാം പര്യുപാസതേ യേ ചാപ്യക്ഷരമവ്യക്തം തേഷാം കേ യോഗവിത്തമഃ മയ്യാവേശ്യ മനോ യേ മാം നിത്യയുക്താം ഉപാസതേ ശ്രദ്ധയാം പരയോപേത ते मे युक्ततमामदाः ये त्वक्षरमनिर्देश्यम् अव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिन्त्यं च कूटस्थमचलं ध्रुवं संनियमेन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धया ते प्राप्नुवन्ति ज्ञानेन सर्वभूतहिते रतः क्लेशोऽधिकतरस्तेषाम् अव्यक्ता सत्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखम् देहवद्भिरवाप्यते ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशितचेतसाम् मय्येव मन आदर्स्व मयि बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः अत चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो माम् इच्छाप्तुं धनञ्जय अभ्यासे अपि असमर्थोऽसि मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिम् अवाप्स्यसि अथैतत् अपि अशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान् श्रेयो हि ज्ञानमभ्यासात् ज्ञानाध्यानं विशिष्यते ध्यानात् कर्मफलत्यागाचान्तिरन्तरम् द्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च निर्ममो निरहङ्कारः समदुःखसुखक्षमी सन्तुष्टः सततं योगी
यतात्मा दृढनिश्चयः मय्यर्पितमनो बुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः यस्मान्नो दिशते लोको लोकोन्नोदिशते च यः हर्षमर्षभयोद्वेग मुक्तो यः स च मे प्रियः अनपेक्षः शुचिर्दक्ष उदासीनो गदौ व्यतः सर्वारम्भ परित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः यो न हृष्यति न हृष्टीन् न शोचति न काङ्क्षति शुभाशुभपरित्यागी भक्तिमान् स मे प्रियः समशत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्णः सुखदुःखेषु समसङ्गविवर्जितः तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी सन्तुष्टो येन केनचित् अनिकेतस्थिरमतिः भक्तिमान् मे प्रियो नरः ये तु धन्याकृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धानो मत्परमा भक्तास्तेरीव मे प्रियः इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे भक्तियोगो नाम 12ोऽध्यायः। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्रीमद्भगवद्गीता अथ 12ोऽध्यायः। अर्जुन उवाच एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः। श्रीभगवानुवाच मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेताः ते मे युक्ततमा मताः। ये त्वक्षरमनिर्देश्यम् अव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिन्त्यं च कूटस्थमचलं ध्रुवं सन्नियम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः। तेषाम् अव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते। येषु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते तेषामहं समुत्सृता मृत्युसंसारसागरात् भवामि न चिरात् वार्ता मय्यावेशितचेतसा। मय्येव मन आदस्स मयि बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः। अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो मां विच्छाप्तुं धनञ्जय। अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्म परमो भव
मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुम् मद्योगमाश्रितः सर्वकर्मफलं त्यागं ततः कुरु यतात्मवान् श्रेयो हि ज्ञानमभ्यासात् ज्ञानाध्यानं विशिष्यते ध्यानात् कर्मफलत्याग त्यागात् शान्तिरनन्तरम् अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रकरुण एव च निर्ममो निरहङ्कारिः समदुःखसुखक्षमी सन्तुष्ट सततं योगी यदात्मा दृढनिश्चयः मय्यर्पितो मनो बुद्धिः यो मद्भक्तः स मे प्रियः यस्मान्नोति जते लोकः लोकान्नोति जते च यः हर्षमर्षभयोद्वेगैः मुक्तो यः स च मे प्रियः अनपेक्ष सुचिर्दक्ष उदासीनो गतव्यतः सर्वारम्भ परित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति शुभाशुभपरित्यागी भक्तिमान् स मे प्रियः समशत्रौ च मित्रे च तदा मानापमानयोः शीतोष्णसुखदुःखेषु समसङ्गविवर्जितः तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी सन्तुष्टो येन केनचित् अनिकेतशिरमतिर्भक्तिमान् मे प्रियो नरः ये तु धर्मामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धदानमत्परमा भक्तास्तेतीव मे प्रियाः इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे भक्तियोगो नाम द्वादशोऽध्यायः। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ श्रीकृष्ण परमात्मने नमः। अथ द्वादशोऽध्यायः भक्तियोगः। श्री अर्जुन उवाच एवं सततयुक्ताये भक्तास्त्वं पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमः। श्रीभगवानुवाच मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेताः ते मे युक्ततमा मताः। ये तुक्षरमनिर्देश्यम् अव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचित्यं च गूढस्थमजलं ध्रुवम् संनियम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः। क्लेशोऽधिकतरस्तेषाम् अव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते ते तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्परा अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् भवामि न चिरात् पार्थ
मय्यावेशितचेतसाम् मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मय्येव अधूर्ध्वं न संशयः। अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन तदा मामिच्छाप्तुं धनञ्जय अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि अथैतादप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यदात्मवान् श्रेयो हि ज्ञानमभ्यासात् ज्ञानाध्यानं विशिष्यते ध्यानात् कर्मफलत्यागः त्यागाच्छान्तिरनन्तरम्। अद्वेष्ट सर्वभूतानां मैत्रः करुण एव च निर्ममो निरहङ्कारः समदुःखसुखक्षमी सन्तुष्ट सततं योगी यदात्मा दृढनिश्चयः मय्यर्पितमनो बुद्धिः यो मद्भक्तसमे प्रियः यस्मन्नोऽधिजयते लोभो लोभोन्नोऽधिजते जयः हर्षमर्षभयोद्योगैः मुक्तो यः स च मे प्रियः अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतवतः सर्वरम्भ परित्यागी यो मद्भक्तसमे प्रियः यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति शुभाशुभपरित्यागी भक्तिमान्यसमे प्रियः समाशत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्णः सुखदुःखेषु समासङ्गविवर्जितः तुल्यनिन्दास्तुति मौनी सन्तुष्टो येन केनचित् अनिकेतास्थिरमति भक्तिमान् मे प्रियो नरः येदु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धधाना मत्परमा भक्तास्तेतीव मे प्रिया इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे भक्तियोगो नाम 12ोऽध्यायः। हरि ओम्। ॐ श्री परमात्मने नमः। अथ 12ोऽध्यायः भक्तियोगः। अर्जुन उवाच एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः। श्रीभगवानुवाच मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेताः ते मे युक्ततमा मताः। ये त्वक्षरमनिर्देश्यम् अव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिन्त्यं च कूटस्थमचलं ध्रुवं सन्नियम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः
ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः क्लेशोऽधिगतरक्तेष्वां व्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्यमत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् भवामि न चिरात् पाता मय्यावेशिता चेतसां मय्येव मन मयि बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मय्येव अद ऊर्ध्वं न संशय अथ चित्तं समादातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनञ्जय अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्मा परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि अतैतदप्यशक्तोषि कर्तुं मद्योगमाश्रितः सर्वकर्मफलत्यागन् ततः कुरु यतात्मवान् श्रेयो हि ज्ञानमभ्यासात् ज्ञानाध्यानं विशिष्यते ध्यानात् कर्मफलत्यागाचान्तिरनन्तरम् सर्वभूतानां मैत्रः करुण एव च निर्ममो निरहङ्कार समदुःखसुखक्षमी सन्तुष्ट सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः मय्यर्पितमनो बुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते च यः हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः अनपेक्षः शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः सर्वारम्भ परित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति शुभाशुभपरित्यागी भक्तिमान् यः स मे प्रियः समशत्रौ च मित्रे च तथा मान अपमानयोः शीतोष्णा सुखदुःखेषु समसङ्गविवर्जितः तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी सन्तुष्टो येन केनचित् अनिकेतस्थिरमतिर्भक्तिमान् मे प्रियो नरः ये तु धर्मामृतम् इदं यथोक्तं पर्युपास्रते श्रद्धानामत्परमा भक्तेस्तु अतीव मे प्रियाः श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे भक्तियोगो नाम 12 अध्यायः श्रीहरये नमः। ॐ नमो भगवते वासुदेवाय। श्रीमन्भगवद्गीता 12 भक्तियोगः। अर्जुन उवाच एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमः। श्रीभगवानुवाच मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेता
एमे युक्ततमामताः ये त्वक्षरमनिर्देश्यम् अव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिन्त्यं च कूटस्थमचलं ध्रुवम् संयम्येन्द्रियग्रामम् सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः क्लेशोऽधिकतरस्तेषाम् अव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गिदर्दुःखम् देहवद्भिरवाप्यते येद सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशितचेतसाम् मय्येव मन आदर्श्य मयि बुद्धिं निवेशयाम् निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यामिच्छाप्तुं धनञ्जय अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्म परमो भव मदर्थमभिकर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि अधैतदप्यशक्तोऽसि मद्योगमाश्रितः सर्वकर्म यदात्मवान् श्रेयो हि ज्ञानमभ्यासात् ज्ञानात् ध्यानं विशिष्यते ध्यानात् कर्मफलत्यागः त्यागात् शान्तिरनन्तरम् अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रा करुण एव च निर्ममो निरहङ्कार समदुःखसुखक्षमी सन्तुष्टा सततं योगी यथात्मा दृढनिश्चयः मय्यर्पितमनो बुद्धिः यो मद्भक्तसमे प्रियः यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते च यः हर्षामर्षभयोद्वेगैः मुक्तो यः स च मे प्रियः अनपेक्षशुचिर्दक्ष उदासीनो गतव्यतः सर्वारम्भपरित्यागी यो मद्भक्तसमे प्रियः यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति शुभाशुभपरित्यागी भक्तिमान्यः समे प्रियः समशत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्णसुखदुःखेषु समसङ्गविवर्जितः तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी सन्तुष्टो येन केनचित् अनिकेतस्थिरमतिर्भक्तिमान् मे प्रियो नरः ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धाना मत्परमा भक्तास्तेतीव मे प्रियाः इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे भक्तियोगो नाम 12ोऽध्यायः समाप्तः।
കായേന വാചാ മനസേന്ദ്രിയർവാ ബുദ്ധ്യാത്മനാ വാ പ്രകൃതേ സ്വഭാവാത് കരോമി യദ്യത് സകലം പരസ്മൈ ശ്രീനാരായണായേതി സമർപ്പയാമി. ശ്രീനാരായണായേതി സമർപ്പയാമി. ശ്രീനാരായണായേതി സമർപ്പയാമി. ഹരി ഓം. അങ്ങനെ നമ്മുടെ 8 ബാച്ചില് പാരായണം ഇവിടെ പൂർണ്ണമായിരിക്കുന്നു. എല്ലാവർക്കും നേരെ ഇരിക്കാം. കൈകൾ നമസ്കാര സ്ഥിതി. ഓം സർവേ ഭവന്തു സുഖിനഃ സർവേ സന്തു നിരാമയ സർവേ ഭദ്രാണി പശ്യന്തു മാ കശ്ചിത് ദുഃഖഭാഗ് ഭവേത്. ഓം ശാന്തി ശാന്തി ശാന്തി. ഹരി ഓം.